नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीर वेलकम करतो स्टडी विथ क्रांतीर या यूट्यूब चॅनलवर. आज 23 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. त्याआधी काल झालेल्या प्रश्नाचे आपण रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, LGBTQ कम्युनिटीच्या विकासासाठी भारत सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली राजीव गौबा यांची. भारताने कोणत्या देशाच्या सेना प्रमुखांशी मिळून हायटेक IT लॅबचे उद्घाटन केले? तर उझबेकिस्तानच्या. जागतिक लिव्हर दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा 19 एप्रिलला साजरा केला जातो. 16वे जागतिक भविष्य ऊर्जा शिखर संमेलन कुठे सुरू करण्यात आले आहे? तर ते UAEची राजधानी अबुधाबी येथे. DRDOद्वारे ITCM क्रूज मिसाईलचे सफलतापूर्वक परीक्षण कुठे केले? तर हे ओडिसामध्ये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यात वाढून किती झाला आहे? 29.12 बिलियन डॉलर एवढा झाला आहे. कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याला वेल्स युनिव्हर्सिटीद्वारे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले? तर ते रामचरण यांना. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नलिन प्रभात यांची. सध्या चर्चेत असलेली लक्ष्मण तीर्थ नदी ही कोणत्या नदीची सहाय्यक नदी आहे? तर कावेरी नदीची. भारताचे नवीन नौसेना अध्यक्ष म्हणजे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 30 एप्रिलला आपले पदभार स्वीकारतील. चला तर आजचा प्रश्न सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, सध्या चर्चेत असलेले ड्रॅगनफ्लाय रोटरक्राफ्ट मिशन कोणत्या अंतराळ संघटनेशी संबंधित आहे? तर ते आहे ऑप्शन डी, नासा या अंतराळ संघटनेशी संबंधित आहे ड्रॅगनफ्लाय रोटरक्राफ्ट. नासाबद्दल माहिती घेऊ. नासाची स्थापना झाली 29 जुलै 1958 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहेत? तर वॉशिंग्टन DC हेडक्वार्टर. आणि याचे अध्यक्ष कोण आहे? बिल नेल्सन. अध्यक्ष बिल नेल्सन हे आहेत. JAXA ही जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे. भारताची इस्रो आहे. जपान, भारताने 2040 पर्यंत आपले चंद्रयान 4 लॉन्च करण्याचे टार्गेट ठेवले आहे. हे मानवयुक्त मिशन असेल. यामध्ये मानवाला चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. स्पेस एक्स हे कोणाची कंपनी आहे? तर ही आहे इलॉन मस्कची कंपनी आहे. USAची प्रायव्हेट कंपनी. यामध्ये SpaceX हे जे फाल्कन 9 आहे, फाल्कन 9 हे रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे SpaceXचे. समोरचा प्रश्न आहे, फ्रान्सची कार निर्माता कंपनी सिट्रोएनने भारतात आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? सिट्रोनची कंपनी आहे, ज्यांनी आत्ताच काही मागच्या आठवड्यामध्ये आपण प्रश्न पाहिला होता. व्हेकल कंपनी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल बनवणारी कंपनी आहे फ्रान्सची. तर यांनी आपल्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून MS धोनी यांना भारतात नियुक्ती केली आहे सिट्रोइन या कंपनीने. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचे उल्लेख आला आहे. ते कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहे ते भाऊ? संजना सांगी यांना आपण 2-3 दिवस आधीच प्रश्न पाहिला. स्पेस इंडियाने आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. नीरज चोपडा हे स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यामध्ये फ्रेंडशिप दूत म्हणून कार्यरत आहे. फ्रेंडशिप दूत म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि विराट कोहली कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहे? तर हे आहे प्युमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहे. MS धोनी सोबतच कशाचे आहे? तर SBIचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा MS धोनीचे आहे. सिट्रोएन ही कुठली कंपनी आहे? फ्रान्स. याची स्थापना केव्हा झाली? संस्थापक कोण आहे याच्यावाले? तर आद्रे सिट्रोएन. समोरचा प्रश्न आहे, जागतिक पृथ्वी दिवस म्हणजेच वर्ल्ड अर्थ डे केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन बी, 22 एप्रिलला वर्ल्ड अर्थ डे साजरा केला जातो. 2024ची थीम काय आहे? तर ही आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक अशी 2024च्या अर्थ डे ची थीम आहे. ऑप्शनमध्ये काही दिनांकाचा उल्लेख आला आहे. त्या दिवशी कोणकोणते दिवस साजरे केले जाते ते पाहू. 7 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो. याची थीम काय आहे?
2024ची 2024 थीम आहे माय हेल्थ माय राईट. 21 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर 21 एप्रिलला नागरी सेवा दिन. नागरी सेवा दिन साजरा केला जातो. नागरी सेवा दिनचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर चार्ल्स कॉर्नवॉलिस चे जनक. 19 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर हा जागतिक लिव्हर डे. वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो. यावर्षीची थीम काय होती? 2024 थीम होती कीप युअर लिव्हर हेल्दी अँड डिझीज फ्री. कीप युअर लिव्हर हेल्दी अँड डिझीज फ्री असे 2024च्या वर्ल्ड लिव्हर डेचे थीम होती. समोरचा प्रश्न आहे, बिंदेश्वर पाठक यांना मरणोपरांत कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन बी, पद्मविभूषण या पुरस्काराने बिंदेश्वर पाठक यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले आहे. यांनी कशाशी संबंधित कार्य केले? तर सुरभ इंटरनॅशनल हे यांनी स्थापन केले होते. सुलभ शौचालय यांच्याशी संबंधित हे व्यक्ती आहे. यांचा मृत्यू केव्हा झाला? तर ऑगस्ट 2023मध्ये यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली, तेव्हा यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे 2024चा. यामध्ये भारतरत्न यावर्षी किती व्यक्तींना मिळाले? तर 5 व्यक्तींना, त्यापैकी 4 मरणोत्तर देण्यात आले आहे. मरणोत्तर आणि एक जे आहेत ते जिवंत आहेत. ते कोण? अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आला आहे. पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण एकूण किती प्रकारे देण्यात आले आहे? तर पद्म पुरस्कार हे सुद्धा 5 व्यक्तींना देण्यात आले आहे. पद्मभूषण हे किती व्यक्तींना देण्यात आलेले आहे? तर 17 व्यक्ती. आणि पद्मश्री पुरस्कार 110 व्यक्तींना देण्यात आला आहे. चर्चेत काम कशामुळे आहे? तर यांचे जे सुलभ शौचालयाचे संस्थापक म्हणून UN द्वारे यांना 19 नोव्हेंबरला UN द्वारे वर्ल्ड टॉयलेट डे साजरा करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. PM नरेंद्र मोदी यांनी 25 ते 50व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली येथील भारत मंडपम. ही चर्चेत काय होते? G20 मध्ये ची मीटिंग इथेच झाली होती, भारत मंडपम येथे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे PM मोदी यांनी 25 ते 50व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले आहे. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे. तिथे PM मोदी यांनी कशाचे उद्घाटन केले ते पाहू. मुंबई, आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे PM मोदी यांच्याद्वारे अटल सेतूचे उद्घाटन केले. आणि अटल सेतू सोबतच अटल ब्रिज हे सुद्धा PM मोदी यांच्याद्वारे केले. पण हे कुठे आहे? तर हे आहे अहमदाबाद, गुजरातमधील अहमदाबाद येथे PM मोदी यांच्याद्वारे उद्घाटन केले होते. हे अटल ब्रिज आहे पैदल व्यक्तींसाठी चालण्यासाठी, आणि अटल सेतू हे समुद्रावरील पूल आहे टाकलेला अटल सेतू. वाराणसी येथे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन, ज्याचे नाव काय आहे? सर्ववेद. याचे उद्घाटन सुद्धा PM मोदी यांच्याद्वारे केले होते. आणि सुरत येथील जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग, ज्याचे नाव काय आहे? डायमंड
डायमंड बोर्ड्स आहे त्याचे उद्घाटन सुद्धा PM मोदी यांच्याद्वारेच करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ टूर्नामेंटचे टायटल जिंकले आहे? तर जे जिंकले आहे ऑप्शन सी डी गुकेश यांनी. डी गुकेश या भारतीय ग्रँडमास्टरने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ टूर्नामेंटचे टायटल जिंकले आहे. हे जिंकून त्यांनी 40 वर्ष आधी जे कमी वयामध्ये जिंकलेला टूर्नामेंट होता त्याचे रेकॉर्ड तोडले आहे. याआधी कोणी टूर्नामेंट जिंकला होता हा? तर हा जिंकला होता गॅरी कास्परोव असे त्या व्यक्तीचे नाव होते ज्यांनी कमी वयामध्ये हा टुर्नामेंट जिंकला होता. हे किती वर्ष आधीच? 40 वर्ष आधीच आहे. आता त्यांनी हा रेकॉर्ड तोडला आहे. कोणी? तर डी गुकेश यांनी. डी गुकेश किती वर्षाचे आहे? तर हे 17 वर्षाचे आहे. 17 वर्षाचे असताना हा टुर्नामेंट जिंकला आहे. भारताचा विचार केला असता भारतातील हे दुसरे व्यक्ती आहे ज्यांनी हा टुर्नामेंट जिंकला आहे. पहिले व्यक्ती म्हटलं तर कोण आहे? विश्वनाथ आनंद. आणि दुसरे व्यक्ती कोण? तर डी गुकेश हे बनले आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या पूर्व सेना कमांडरने पूर्वी लहर एक्झरसाइजचे आयोजन केले. हे पूर्व कमांडरचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम. हे कुठली राजधानी आहे? तर आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम येथे पूर्वी लहर एक्झरसाइजचे आयोजन करण्यात आले होते. ही नेव्हल एक्सरसाइज आहे ईस्टर्न कोस्टवरील. ऑप्शनमध्ये काही आंध्र प्रदेशचा उल्लेख आला आहे म्हणून आंध्र प्रदेशबद्दल माहिती को. राजधानी आहे अमरावती. याची राजधानी काय केली आहे? विशाखापट्टणम. मुख्यमंत्री कोण आहे? याचे मुख्यमंत्री आहे YS जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहे S अब्दुल नझीर. लोकसभा सीट किती आहे? 25. राज्यसभा सीट किती आहे? 11. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर ओडिसा, 2 छत्तीसगड, 3 तेलंगणा, 4 कर्नाटक, 5 तामिळनाडू या 5 राज्याच्या सीमा लागून आहे. आणि पूर्वी साईडला बंगालचा उपसागर आहे. तेलंगणा राज्य हैदराबाद. तेलंगणाची राजधानी काय आहे? हैदराबाद. आंध्र प्रदेश या राज्यामधूनच तेलंगणा हे राज्य वेगळे करण्यात आले होते 2014 मध्ये. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. कुठे कुठे मुख्यालय आहे? तर मुख्यालयाचे उल्लेख आला. त्यामुळे मुंबई येथे कशा कशाचे आहे? तर BCCI चे मुख्यालय आहे. सोबतच SBI चे मुख्यालय आहे. सोबतच HDFC, ICICI याचे सुद्धा मुख्यालय मुंबई येथेच आहे. दिल्ली येथे कशाचे मुख्यालय आहे? तर DRDO चे मुख्यालय आहे दिल्ली येथे. बँगलोर येथे कशाचे आहे? तर इस्रोचे मुख्यालय बँगलोर येथे आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आर्टेमिस करार मध्ये सहभागी होणारा 39वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन डी स्लोवेनिया. हा 39वा आर्टेमिस मधील सहभागी देश बनला आहे. यामध्ये भारत आहे का? तर हो आहे. किती नंबरचा? हा 27व्या क्रमांकाचा सदस्य देश आपला भारत बनला होता. यामध्ये सध्या आता किती देश आहेत? तर 39व्या. यामध्ये 38वा म्हटलं तर स्वीडन. भारत 27वा. इराण यामध्ये नाही आहे. इराण कशामध्ये सामील झाला आहे? तर SCO शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये स्थान मिळवणारा सदस्य होणारा इराण हा देश बनलेला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. त्रिशूर पुरम महोत्सव कोणत्या राज्याद्वारे साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन डी केरळ या राज्याद्वारे त्रिशूर पुरम महोत्सव साजरा केला जातो. कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये. कशाशी रिलेटेड आहे? तर मंदिर महोत्सवाशी. मंदिराचा यामध्ये मंदिरासमोर करण्यात येणारा हा महोत्सव आहे. हत्तीचा उपयोग यामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे तिथे कोणकोणते महोत्सव आयोजित केले जाते ते पाहू. तर महाराष्ट्रातील फेमस काय आहे? गणेश महोत्सव. सोबतच कोणते आहे?
बैलगाडी बैलगाडी महोत्सव. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू जल्लीकट्टू पोंगल हे महोत्सव साजरा केले जाते. आणि कर्नाटकमध्ये कोणता? कंबाला महोत्सव हा साजरा केला जातो. केरळमध्ये आणखी फेमस म्हटलं तर ओणम विशू हा सुद्धा फेमस महोत्सव आहे. बैलगाडी, जल्लीकट्टू आणि कंबाला हे जे आहे या 3 महोत्सवांना सुप्रीम कोर्टाद्वारे बंदी घालण्यात आली होती आणि यामध्ये 2016 मध्ये बंदी घालण्यात आली होती. आणि मागच्या वर्षीच 2016 मध्ये बंदी आणि 2023 मध्ये यावरली बंदी उठवण्यात आली आहे. कोणकोणती? बैलगाडी, जल्लीकट्टू आणि कंबाला हे प्राण्यांशी संबंधित, म्हणजेच यामध्ये बैलांचा उपयोग केला जातो, त्यामुळे याच्यावर बंदी घालण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ती 2023 मध्ये बंदी उठवलेली आहे. केरळचा उल्लेख आला आहे तर केरळबद्दल माहिती पाहू. केरळची राजधानी कोणती आहे? तिरुवनंतपुरम. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन. राज्यपाल आहे आरिफ मोहम्मद खान. लोकसभा सीट किती आहे? तर 20. राज्यसभा सीट म्हटलं तर 9. फेमस नद्या कुठल्या आहेत? तर पेरियार, भारतपुषा, पंबा, चालकोडी आणि कल्लड. नॅशनल पार्क कोणकोणते आहे? पेरियार नॅशनल पार्क, वनयार्ड वन्यजीव अभयारण्य, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे केरळमधील फेमस नॅशनल पार्क आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागते? तर 1 कर्नाटक, 2 तामिळनाडू. या 2 राज्याच्या सीमा केरळ राज्याला लागून आहे. आणि पश्चिम भागाला म्हटलं तर अरबी समुद्र आहे. आणि युटी म्हटलं तर हे पुडुचेरी युटी सुद्धा केरळ राज्याला लागून आहे. समोरचा प्रश्न आणि शेवटला आहे. चायनीज ग्रँड प्रिक्स 2024 ही कोणत्या खेळाडूने जिंकली आहे? ही जी आहे चायनीज ग्रँड प्रिक्स ही कार रेसिंग स्पर्धा आहे. यामध्ये कोणी जिंकली? तर हा जिंकली आहे मॅक्स वर्स्तापेन यांनी 2024 ची चायनीज ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली आहे. मध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे. त्यांनी कोणकोणते ग्रँड स्लॅम जिंकले आहे ते पाहू. ग्रँड प्रिक्स तर कार्लोस सेंज यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 ही स्पर्धा जिंकली आहे. लँडो नॅरिस हे चायनीज ग्रँड प्रिक्समध्ये सेकंड क्रमांकावर आले आहे. आणि थर्ड क्रमांकावर म्हटलं तर सजिओ पेरेज चायनीज ग्रँड प्रिक्समध्ये 3rd नंबरवर आहे. मॅक्स वर्स्तापेन यांनी कोणकोणत्या 2024 मध्ये जे आयोजित करण्यात आल्या होत्या त्या ग्रँड प्रिक्स कोणकोणत्या जिंकल्या आहेत? तर बहरीन ग्रँड प्रिक्स 2024 सोबतच सौदी अरब ग्रँड प्रिक्स 2024 आणि जपानी ग्रँड प्रिक्स 2024 हे सुद्धा मॅक्स वर्स्तापेन यांनी जिंकले आहे. आणि चायनीज ग्रँड प्रिक्स एकूण टोटल यावर्षीचे जे 5 टुर्नामेंट झाल्या त्यापैकी 4 टुर्नामेंट हे मॅक्स वर्स्तापेन यांनी जिंकलेले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता अंतराळामध्ये यात्रा करणारे पहिले भारतीय पर्यटक कोण बनणार आहे? तर ते बनणार आहे ऑप्शन सी गोपीचंद ठाकूर हे अंतराळामध्ये यात्रा करणारे पहिले भारतीय पर्यटक बनणार आहे. होमवर्कसाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.